आपल्या मराठी संस्कृतीमध्ये कितीतरी सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आहेत, बरोबर ना? आज आपण अशाच एका खूप हृदयस्पर्शी परंपरेबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे ज्येष्ठ अपत्य पूजन. सोप्या भाषेत सांगायचं तर कुटुंबातल्या पहिल्या मुलाचा किंवा मुलीचा सन्मान करण्याचा एक खास दिवस. चला तर मग या प्रथेमागे काय विचार आहे हे समजून घेऊया. पण सगळ्यात आधी एक मूलभूत प्रश्न मनात येतो की ज्येष्ठ अपत्यपूजन मुळात करायचं तरी का. ह्या एकाच प्रश्नामध्ये ना या संपूर्ण विधीचं सार दडलेलं आहे. तर याचं उत्तर ज्येष्ठ अपत्याच्या कुटुंबातील महत्वामध्येच सापडतं. घरात जे पहिलं मूल येतं ना, त्याची एक विशेष आणि खूप महत्वाची भूमिका असते. ज्येष्ठ अपत्याला कुळदीपक असंही म्हणतात. म्हणजे काय, तर कुळाचा दिवा. आणि हो, यात मुलगा किंवा मुलगी असा कोणताही भेद नाहीये, कारण त्यांच्यामुळेच पुढची पिढी सुरू होते आणि आपल्या वंशाचा दिवा पुढे तेवत राहतो. आणि किती सुंदर म्हटलंय बघा. जेव्हा घरात पहिलं बाळ जन्माला येतं तेव्हा असं वाटतं जणू काही आपलंच बालपण परत आलंय. त्या बाळाच्या निरागस खेळाने, आवाजाने घर पुन्हा एकदा गजबजून जातं. हा जो आनंद आहे ना, तोच या परंपरेचा खरा पाया आहे. अर्थात या आनंदासोबत एक मोठी जबाबदारीही असते. हेच पहिलं अपत्य पुढे जाऊन कुटुंबाची सगळी धुरा सांभाळतं, आपल्या लहान भावंडांची काळजी घेतं आणि मोठेपणाची सगळी कर्तव्य पार पाडतं. म्हणूनच भविष्यात संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या याच ज्येष्ठ अपत्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस असतो. अच्छा, तर मग हा सुंदर विधी प्रत्यक्षामध्ये कसा केला जातो? चला, तेही जाणून घेऊया. ही पद्धत आहे ना, ती खूपच सोपी आणि तितकीच प्रेमळ आहे. यात मुख्य 3 गोष्टी आहेत. ज्येष्ठ अपत्याला तेल लावून छान अभ्यंग स्नान घालणं, त्यांच्यासाठी खास गोडाचं जेवण बनवणं आणि त्यांचं औक्षण करून त्यांना भरभरून आशीर्वाद देणं. किती साधा पण किती अर्थपूर्ण विधी आहे हा, नाही का? आता या विधीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे आपल्या पूर्वजांचा विचार. या साध्या वाटणाऱ्या परंपरेमागे एक खूप खोल शहाणपण दडलेलं आहे. खरंच, आपल्या पूर्वजांनी किती दूरदृष्टीने आणि विचारपूर्वक हे विधी तयार केले आहेत हे समजल्यावर आपलं मन अक्षरशः थक्क होतं. जबाबदारीची जाणीव आणि कौतुक एकाच वेळी करण्याची ही किती सुंदर पद्धत आहे. आणि हे सगळं संपवताना आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या या धावपळीच्या युगात जिथे कुटुंब लहान होत आहेत आणि नात्यांमधला संवाद कमी होतोय, तिथे अशा परंपरेचं महत्त्व काय असू शकतं? हा केवळ एक जुना विधी आहे की यातून आपली नाती अधिक घट्ट करण्याची प्रेरणा आपण घेऊ शकतो? यावर नक्कीच विचार करायला हवा.